ब्रेकअपमधून बाहेर यायचं आहे, पण कळत नाही की एक्झॅक्टली काय केलं तर आपण त्या ब्रेकअपमधून बाहेर येऊ. ते प्रोसेस ईझी जाईल किंवा ॲटलीस्ट त्या व्यक्तीचा आपल्याला त्रास नाही होणार, जो आत्ता होतोय. आत्ता एकदम स्टक झाल्यासारखं वाटतंय, लाईफ एकदम थांबलं आहे आणि काहीच इम्पॉर्टंट वाटत नाही आहे. लाईफ एकदम असं वाटतं की यार चाललं आहे म्हणून चाललं आहे, पण आपल्या आयुष्यात काय चाललं आहे हे आपल्याला काही कळत नाही आहे. कोणाशी बोलावं असं वाटत नाही आहे, काही शेअर करावं असं वाटत नाही आहे, एकदम आयुष्य संपल्यासारखं वाटतंय. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत बघा. आपण पहिले बेसिक गोष्ट बघू की एक्झॅक्टली काय होतं म्हणून आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य पूर्णपणे थांबलंय, ती व्यक्ती नाही आहे, तर आयुष्याला काही अर्थच नाही आहे आणि मी काहीच आता करू नाही शकत आहे, माझं लाईफ पूर्णपणे थांबलं आणि का करायचं. मुळात आपल्याला कळत नाही की आपण का करायचं. त्याचं सर्वात मोठं उत्तर आहे की आपण आपलं आयुष्यच ती व्यक्ती मानतो. म्हणजे आपण पूर्ण आयुष्य, सगळा आयुष्याचा फोकस त्या व्यक्तीला मानतो. आपण प्रत्येक गोष्ट करताना त्या व्यक्तीचा विचार करतो आणि आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती म्हणजेच आपलं पूर्ण आयुष्य आहे. आपण ना करिअरकडे लक्ष देतो, ना आपण आपल्या फॅमिलीकडे लक्ष देतो, ना आपण आपल्या स्वतःवर लक्ष देतो. आपल्याला थोडा वेळ मिळाला की आपण त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करतो. आपण झोप सॅक्रिफाईस करतो जस्ट बिकॉज त्या व्यक्तीशी खूप वेळ बोलता यावं म्हणून. किंवा आपण फॅमिली फंक्शनला जाणं टाळतो का, तर त्या व्यक्तीसोबत एक्स्ट्रा टाईम स्पेंड करता येईल. हे त्या फेजमध्ये जरी छान वाटत असलं, ते प्रेमाच्या गुलाबी कलरमध्ये जरी छान वाटत असलं, तरी पण जेव्हा ब्रेकअप होतं ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप जास्त बॉदर करायला लागतात. कारण आपल्याला ती व्यक्ती सोडून आयुष्य काय आहे हेच माहीत नाही. असं वाटतं की ती व्यक्ती एक आयुष्याला अर्थ होती आणि माझ्या आयुष्याचा अर्थच काढून घेतलेला आहे. म्हणून आपल्याला एक्झॅक्ट उलटं करायचं असतं. म्हणजे आपण एक लर्न हेल्पलेसनेस शिकलेलो असतो की ती व्यक्तीच माझं सर्व काही आहे. आपण एक डिपेंडंट पर्सनॅलिटी असतो रिलेशनशिपमध्ये असताना, की माझं आयुष्य त्या व्यक्तीभोवतीच फिरणार आहे आणि मग आपण फक्त त्या व्यक्तीचा जो फोन कॉलचा जो टायमिंग असतो किंवा त्या व्यक्तीचं सतत वाट बघणं असतं, त्या व्यक्तीभोवतीच आपलं जे आयुष्य फिरत असतं, ते आपण कुठेतरी तो जो टाईम असतो, ती जी एनर्जी असते ती इन्व्हेस्ट करायची असते. कारण आपण आपलं आयुष्य जर एका बिंदूभोवती फिरवलं, तर आपलं आयुष्य पूर्णपणे ते एक बिंदूच राहणार आहे. पण तेच आपण आयुष्य जर 4 गोष्टींमध्ये डिवाईड केलं, जस्ट लाईक आपण प्रोफेशनल काहीतरी आपण आयुष्यात करत असेल, आपल्या करिअरमध्ये काही करायचं असेल, तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं प्रॉपर. नाही इच्छा होणार आपल्याला करण्याची. ब्रेकअप झाल्यानंतर ते खूप नॉर्मल गोष्ट आहे, की आपल्याला काहीच करावंसं वाटणार नाही, एकटं राहावंसं वाटेल. पण आपण तीच गोष्ट उलटी करायची. काय त्याच्यातनं आपल्याला आउटपुट मिळतंय त्याच्यापेक्षा आपण ती गोष्ट फक्त करायची आहे, त्याच्यावर फोकस करायचा आहे. कारण आपण प्रत्येक वेळेस जर काय मिळतंय आणि एकदम इन्स्टंट डोपामाइनच्या त्या जे सीक करणं असतं, त्याच्या जर आपण ट्रॅपमध्ये अडकलो, तर आपण त्याच्यातनं कधीच बाहेर येऊ शकणार नाही. सो इट्स बेटर की आपण पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या प्रोफेशनल ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, करिअरकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या आयुष्यात काय गोल्स आहे, आपल्याला काय अचीव करायचं आहे. आपल्या आयुष्यात बाकीचे पण खूप इम्पॉर्टंट लोकं असतात, आपली फॅमिली सर्वात इम्पॉर्टंट असते. पण आपण ह्या प्रेमाच्या ज्या काही आपण फेजमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला कोणीच इम्पॉर्टंट नसतं, फक्त एक ती व्यक्ती इम्पॉर्टंट असते आणि नंतर खूप रिग्रेट होत असतो. तर त्या रिग्रेटमध्ये किंवा त्या गिल्टमध्ये जगण्यापेक्षा आपण आपल्या फॅमिलीला वेळ दिला पाहिजे. आपण जे मित्र असतात जे त्यांना आपण वेळ देत नाही जस्ट बिकॉज या व्यक्तीभोवती आपलं आयुष्य जे फिरत असतं, तर आपण मित्रांना वेळ दिला पाहिजे. स्टार्टिंगला असं वाटेल आपल्याला की यार काहीच फील नाही होते, मला नाही कोणाशी बोलायचे, कारण तिथे सतत त्याच व्यक्तीची आठवण येते. पण तरी पण आपण ते प्रयत्न करायचे, कारण आपल्याला स्वतःहून त्याच्यातनं बाहेर यायचं हे जोपर्यंत वाटत नाही, तोपर्यंत कोणीही काही करू नाही शकणार. अगदी मी पण काही नाही करू शकणार. पण तेच जर तुम्हाला स्वतःहून वाटत असेल की मला त्याच्यातून बाहेर यायचं आहे, तर या काही गोष्टी आहेत ज्या आपण स्वतःला बाहेर काढण्यासाठी केल्या पाहिजे. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण स्वतःवर वेळ इन्व्हेस्ट केला पाहिजे. आपण आहे ना, वर्कआउट करणं किंवा ज्या काही छान छान आपण आपल्या स्वतःसोबत टाईम स्पेंड करतो, आपल्याला जे गाणी आवडतात ते ऐकतो किंवा आपल्याला एखाद्याला कुकिंग आवडत असेल तर ते करणं किंवा एखाद्याला ड्रॉइंग आवडत असेल, रीडिंग आवडत असेल, मूव्हीज बघणं आवडत असेल. पण आपण आहे ना, हे सगळं त्या पिरियडमध्ये ना सगळं साईडला ठेवतो आणि सगळं काही आपलं लक्ष असतं त्या रिलेशनला मानतो, फोकस रिलेशन असतं. पण मग त्याच्यामुळेच आपण जास्त स्टक फील करतो. सो इट्स बेटर की ज्या गोष्टी आपण मागे सोडल्या आहेत, त्या गोष्टींकडे आपण परत एकदा विचार करायला पाहिजे. आपल्या ज्या हॉबीज असतात,
छोट्या छोट्या गोष्टी असतील, अगदी खूप मोठ्या असल्या पाहिजे असं नाही. तुम्हाला एकदम अशी मोठी सोलो ट्रिप स्वतःचं काहीतरी इंट्रोस्पेक्शनसाठी केलं पाहिजे असं देखील नाही. छोट्या गोष्टी, छोटा एक वॉक करून आला पाहिजे. ठीक आहे, स्टार्टिंगला आपल्याला त्या गोष्टी नाहीच वाटणार आहे. इव्हेंच्युअली त्या गोष्टी आपल्याला छान वाटायला लागतील. आपल्या ब्रेनला जेव्हा कळतं ना, की नाही आपण या गोष्टींमुळे पण आनंदी राहू शकतो, तेव्हा आपण कुठून तरी त्या व्यक्तीमधून बाहेर येतो. कारण आपण कुठेतरी शिकवलेलं असतं आपल्या ब्रेनला, की ह्याच व्यक्तीमुळे आपण हॅपी राहू शकतो. हीच व्यक्ती आपल्या हॅपीनेसचं जे काही मेन रूट आहे, हीच व्यक्ती आहे. त्यामुळे ती गोष्ट आपल्याला जास्त फील होते, आपल्याला जास्त दुःख होतं. पण आपण जी एनर्जी आहे, आपण जे आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे, ते जर दुसऱ्या गोष्टींमध्ये आपल्यासाठी जे आपल्याला जेन्युइनली छान वाटतं, या गोष्टींमध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं ना, तर खूप मोठा फायदा होतो, की आपण त्या रिलेशनमधनं तर बाहेर येतोच, पण आपण स्वतः एक व्यक्ती म्हणून खूप छान पद्धतीने घडतो. आणि बऱ्याच वेळा आपण असं पण बघतो, की आपण एक रिलेशन एक जर ब्रेक झालं, तर आपण दुसऱ्या रिलेशनकडे लगेच वळतो. कारण आपल्याला एकटेपणा खायला उठतो. आपल्याला असं वाटतं, की मला कोणीतरी हवंय. आणि तिथेच कुठेतरी खूप मोठा प्रॉब्लेम होतो. कारण आपण कुठेतरी एका रिलेशनशिपमधनं बाहेर न येता, इमोशनली स्वतःला न सांभाळता, एक दुसऱ्या रिलेशनमध्ये जेव्हा जातो, तेव्हा आपण एक डिपेंडंट पर्सनॅलिटी बनतो. आणि आपण परत तीच सगळी चूक दुसऱ्या रिलेशनमध्ये करण्याची हाय चान्सेस असतात. आणि मोस्ट प्रोबॅबली असंच होतं, की आपण दुसरं रिलेशन हे कुठेतरी चुकीच्या व्यक्ती चूज करतो. कारण आपला तेव्हा ब्रेन आपल्याला नक्की काय हवंय हे कळत नसतं. सो इट्स बेटर की आपण पहिल्या रिलेशनमधून बाहेर येऊनच दुसऱ्या रिलेशन स्टार्ट केलं पाहिजे. कारण ते आपल्यासाठी छान आहे. आपण एक व्यक्ती म्हणून आनंदी असू ना, तर आपल्याला बाहेर काय चाललंय ह्याचा आपल्याला बोनस पॉईंट असतो, की आपल्याला छान वाटतं बाहेरच्या लोकांमुळे. पण आपण आपल्यातच खूप जास्त असं उदासीन असू, आपल्याला आयुष्यात काहीच करायचं नसेल, तर बाहेरची व्यक्ती आपल्याला कुठेही मदत करू शकत नाही. आपण फक्त या व्यक्तीमध्ये, त्या व्यक्तीमध्ये, त्या व्यक्तीमध्ये फक्त शोधत राहतो, की मला कुठून तरी एक हॅपीनेस मिळेल, कुठून तरी मला आनंद होईल आणि तो नाही मिळत. सो इट्स बेटर की आपण ह्या पिरियडमध्ये स्वतःवर काम केलं पाहिजे रादर दॅन आपण दुसऱ्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. आणि तुम्हाला पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा इंस्टाग्रामवर मला DM करू शकता, जिथे आपण तुमचं पर्सनली जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व करू शकतो. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी इमोशनल गोष्टींमध्ये, रिलेशनशिपमध्ये किंवा फॅमिलीमध्ये अशा बऱ्याच गोष्टींमध्ये जर व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडला पाठवा आणि छान वाटतं एकमेकांना मदत करून.